केवळ एक वर्ष गेलं आणि ते विद्यार्थी पुढे गेले इतक्या पुरतं मर्यादित न राहता त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडलं पाहिजे. सर, आम्ही कायम सांगत असतो की पिंपरी जलसेंची दिवाळी जी आहे ना, ती फटाक्यांच्या प्रकाशात साजरी नाही करायची, ती लाल दिव्यांच्या गाड्यांच्या प्रकाशामध्ये साजरी करायची. हे आमचं उद्दिष्ट आहे, हे आमचं स्वप्न आहे. या स्वप्नांना धरून आम्ही काम करतो आणि त्या स्वप्नांसाठी लागेल ती मेहनत, लागेल तो वेळ, लागेल तो त्या ठिकाणी बाबी आम्ही शाळेसाठी पूरक असणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही उपलब्ध करतो. म्हणून आज असा टप्पा आहे की शाळेमध्ये 450 विद्यार्थी शिकत आहे, 200 विद्यार्थी 250 विद्यार्थ्यांची वेटिंग त्या ठिकाणी आहे. हा फार अभिमानाची गोष्ट आहे. बऱ्याच वेळा आम्हाला विचारलं जातं की तुमच्यासाठी अभिमानाचा क्षण कोणता आहे? म्हणजे विद्यार्थ्यांचा निकाल लागणं, विद्यार्थी यशस्वी होणं, हे प्रत्येक शिक्षकाच्या जीवनामध्ये अभिमानाचा क्षण आहेच. परंतु गांधीजी म्हणायचे की खेड्याकडे चला. आजचा शिक्षणाचा जो प्रवाह आहे तो मात्र शहराकडे चला असा आहे. आम्ही सांगत असतो, गमतीने सांगत असतो तो भाग की ज्यावेळेस आमच्या बसेस त्या ठिकाणी विविध गावामधून येतात. खरं तर पारनेर तालुक्यामधनं म्हणजे पारनेर शहरामधनं ज्यावेळेस बसेस येतात, तालुक्याच्या ठिकाणावर बसेस येतात आणि पारनेरच्या स्टँडवरती ज्यावेळेस आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी उभा असतो, आमच्या बसेसची वाट पाहत तो विद्यार्थी त्यात तो क्षण जो आहे तो आमच्यासाठी त्या ठिकाणी फार मोठा आहे. कारण तालुक्याच्या ठिकाणावर मुलं एखाद्या खेडेगावाकडे येणं ही फार मोठी गोष्ट आहे. नक्कीच. नमस्कार. तर आज आपण पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी आलेलो आहोत. सर्वप्रथम तालुक्यातील तमाम जे शिक्षणावर प्रेम करतात, ज्यांना शिकायची इच्छा आहे आणि शिक्षणातून काहीतरी केलं पाहिजे आपण शिकल्यानंतर, अशा सर्व तरुण वर्ग असेल, लहान मुलं असतील आणि त्यांचे आई वडील असेल, त्यांचं मी पारनेर सोशल पारनेर या प्लॅटफॉर्मवर सहर्ष असे स्वागत करतो. आज आपण पिंपरी जलसेन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी आहोत. या शाळेविषयी जर सांगायचं झालं तर साधी जिल्हा परिषदेची शाळा या ठिकाणी आज त्यांना पुरेशी अशी इमारतही नाही, परंतु तालुक्यातील 22 गावावरून या ठिकाणी विद्यार्थी बसने या ठिकाणी शिकायला येतात. या ठिकाणी आल्यानंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता शिक्षकांच्या माध्यमातून वाढवली जाते. हे या शाळेचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या इथे सर्व शिक्षकांच्या बरोबर आमचे प्राध्यापक शिंदे सर विस्तृत प्रकारे चर्चा करणारच आहेत. कारण छोटीशी शाळा असून इतकं मोठं योगदान अनेक विद्यार्थी या शाळेने घडवलेले आहेत. त्याचाच आज आपण सर्वजण आढावा घेणार आहोत. तर मी यानंतर आमचे मित्र शिंदे सर यांना विनंती करतो की आपण शिक्षकांची विस्तृत प्रकारे चर्चा करावी आणि तालुक्यातील तमाम जनतेला माहिती व्हावं की या शाळेचं किंवा शिक्षकांचं योगदान तालुक्यासाठी काय आहे. धन्यवाद. नमस्कार. आज आपण सोशल पारनेर शिखरे उत्कर्षाची या कार्यक्रमाच्या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या पिंपरी जलसेन या शाळेमध्ये या ठिकाणी दाखल झालेलो आहोत. आणि ही मराठी माध्यमाची जी शाळा आहे ती शाळा इतर शाळांच्या पेक्षा एक आगळी वेगळी शाळा आहे. या शाळेमध्ये कुठल्या प्रकारचा विद्यार्थ्यांना ज्ञानदान, त्याचप्रमाणे वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात, याबाबत आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आणि त्या निमित्तानं आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत या शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पवार सर, त्याचप्रमाणे दिघे सर, रेपाळे सर आणि भालेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सर्वांना सुरुवातीला नमस्कार. मी पवार सरांना विचारतो की सर, जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, तर या शाळेची स्थापना केव्हापासून झाली? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी जलसेन या शाळेची स्थापना 1925 साली झाली. खरं तर सर, या गावाला, खेडेगावाला शैक्षणिक वर्षापूर्वीचाच आहे. या गावामध्ये अनेक दिग्गज की जे महाराष्ट्राला परिचित आहेत असे या शाळेने विद्यार्थी दिलेले आहेत. त्यापैकी सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब, त्याचप्रमाणे आपल्या कुलगुरू असलेले डॉक्टर एस.एन. पठाण सर, त्याचप्रमाणे PI वाढवणे साहेब, अनिल वाढवणे साहेब, या शाळेतनं ते शिकून आज सामाजिक क्षेत्रात वगैरे त्यांनी नावलौकिक चांगल्या पद्धतीने कमवलेला आहे. ह्या शाळेची शैक्षणिक परंपरा फार मोठी आहे. सॉलिसिटर गुलाबराव शेळके, त्याचप्रमाणे पठाण साहेब असतील कुलगुरू, त्याचप्रमाणे अनेक असंख्य असणारे विद्यार्थी या असणाऱ्या मराठी शाळेच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडले आणि महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत. तर सर, मला असा प्रश्न विचारायचा आहे का आज इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय. मराठी माध्यमांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस त्या ठिकाणी कमी पडत चाललेली आहे.
परंतु पिंपरी जंक्शन या गावामध्ये मराठी माध्यमांची शाळा असून सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांचा कल कसा वाढला याबाबत काही माहिती सांगा. खरं तर कोणत्याही शाळेमध्ये हा शिक्षक स्टाफ म्हणजे आज जर आपण जर पाहिलं तर गुणवत्तापूर्ण शिक्षक सगळ्याच ठिकाणी आहेत. बरं. परंतु आमच्या शाळेतलं शिक्षक शाळेची वेळ जर आपण जर पाहिली तर ती 10 ते 10:30 ते 5 आहे. बरं. परंतु आमच्या शाळेमध्ये सर्व शिक्षक बरोबर 10 वाजता इथे येतात. म्हणजे वेळेच्या आधी अर्धा तास येतात. बरं. आणि साधारण शैक्षणिक कामाला सुरुवात होते. त्याच्यामध्ये उच्च शिक्षित सर्व शिक्षक आहेत. बरं. आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जर विचार केला तर विद्यार्थ्यांचं इयत्ता 5वीचं शिक्षण खरं तर सकाळी 6:30 वाजता सुरू असतं. बरोबर. मग आमचे इयत्ता 5वीचे जे भालेकर सर आहेत ते घरूनच ऑनलाईन तास घेतात 6:30 वाजता. बरोबर. म्हणजे 6:30 ते 9 वाजेपर्यंत ते घरून तास घेतात. म्हणजे त्याच्यामध्ये जे ऑनलाईन घेण्यासारखे विषय आहेत, उदाहरणार्थ समाजशास्त्र असेल, मराठी असेल, परंतु काही विषय फेस टू फेस घ्यावे लागतात. उदाहरणार्थ इंग्रजी असेल, मॅथचा विषय असेल, सायन्स असेल. म्हणजे बरोबर 10 वाजता इयत्ता 5वीचा वर्ग आमचा शाळेत चालू होतो. आणि पूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे भालेकर सरांसारखे असे इतरही शिक्षक या शाळेमध्ये आहेत. आणि हा विश्वास गुणवत्तेचा पालकांच्या मनामध्ये रोजलेला आहे आणि म्हणून मग मुलं इकडे आकर्षली जातात. नक्कीच या ठिकाणी या शाळेमध्ये जवळजवळ 22 गावांचे विद्यार्थी या ठिकाणी येतात. आणि मराठी माध्यमांची ही शाळा असून सुद्धा या ठिकाणी जवळजवळ विद्यार्थी संख्या खूप त्या ठिकाणी आहे. तर या सर्व विद्यार्थ्यांना आपण कोणकोणते उपक्रम त्या ठिकाणी त्यांच्यासाठी राबवलेत ज्या माध्यमातून ते या शिक्षणाकडे आकर्षित झालेले आहेत? ओके. आता आपण जो वर्गामध्ये अभ्यासक्रम अभ्यासतो, उदाहरणार्थ एखादी कविता असेल, शिक्षक विद्यार्थ्यांना ती कविता शिकवतात. उदाहरणार्थ भारत आंबेंची कविता आपण शिकतो. पण जर ते लेखकच वर्गात जर आले, ते कवी जर वर्गात जर आले, बरोबर, तर असे आम्ही उपक्रम राबवतो की विद्यार्थ्यांना ज्या अभ्यासक्रमामध्ये सिलेबस आहेत ते कवी आणि लेखक आम्ही विद्यार्थ्यांसमोर आणून चर्चा संवाद आम्ही घडून आणलेला आहे. म्हणजे ते एक वेगळं पण हे आमच्या शाळेच्या उपक्रमाच्या माध्यमातून वेगळं आहे. बरोबर आहे. निश्चितच सरांनी सांगितलं की विद्यार्थीच्या अभ्यासक्रमामध्ये जे शिक्षण घेतात तर त्या लेखकाचा जो पाठ आहे तो लेखक जर प्रत्यक्ष आपल्या शाळेमध्ये जर आला तर त्यांच्याकडे पाहून विद्यार्थ्यांना निश्चित त्याचा असणारा बोध त्या पाठाचा नक्कीच जास्त प्रमाणात होतो. आणि त्या माध्यमातून ते असणारं अध्ययन जे आहे ते विद्यार्थ्यांचं चांगल्या पद्धतीने होतं. असा एक या शाळेनं आगळा वेगळा उपक्रम त्या ठिकाणी राबवलेला आहे. तर सर, गुणवत्तेसाठी विद्यार्थ्यांसाठी आपण कोणकोणते उपक्रम त्या ठिकाणी राबवले आहेत? गुणवत्तेसाठी समजा तो उदाहरणार्थ स्पर्धा परीक्षा असेल, मग स्पर्धा परीक्षेसाठी वेगवेगळ्या प्रकाशनाचे जे पुस्तक आहेत उपलब्ध सगळे प्रश्नपत्रिका त्या आम्ही हँडओव्हर करतो. त्याच्यानंतर जादा तास घेऊन मार्गदर्शन केलं जातं विद्यार्थ्यांना. त्याच्यानंतर ऑनलाईन तर सरांचं ते आहेच आहे. आणि जे विशेष चुकतात, जे प्रश्न विद्यार्थ्यांचे चुकतात ते विद्यार्थी ते प्रश्न त्यांना समजून सांगितले जातात. त्याच्यानंतर विद्यार्थी गटागटाने चर्चा करून शिकवले जातात. हा जास्त बेनिफिट होतो, कारण विद्यार्थ्याकडून जास्त शिकले जातात. बरोबर आहे. नक्कीच या ठिकाणी ऑनलाईन उपक्रम त्या ठिकाणी चालू आहेत. शिवाय शिक्षक वेळेच्या आधी येऊन त्यांचं असणारे जे काम आहे शैक्षणिक कामाला अर्धा तास आधी त्या ठिकाणी सुरुवात होते. त्याचप्रमाणे विद्यार्थी गट चर्चा करतात आणि त्या माध्यमातून समवयस्क गट असल्यानं त्यांच्यातल्या असणाऱ्या प्रश्नांची उकल त्या ठिकाणी होते आणि त्यांना त्यातून त्या ठिकाणी समाधान प्राप्त होतं. त्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं ते आपापसामध्ये त्या ठिकाणी सोडवतात आणि त्या माध्यमातून त्यांची अध्ययन निष्पत्ती चांगल्या पद्धतीने होते, असं या ठिकाणी आपल्याला या शाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दिघे सर या शाळेचे उपक्रमशील शिक्षक आहेत. तर दिघे सरांकडून आपण जाणून घेऊयात की ही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, या शाळेमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेत. बाहेरगावून विद्यार्थी या ठिकाणी येतात. तर खऱ्या अर्थानं पालकांची मानसिकता याबाबत कशी आहे आणि तुम्ही पालकांची मानसिकता कशी बदलवली जेणेकरून या ठिकाणी मराठी माध्यमांच्या शाळेला विद्यार्थी त्या ठिकाणी पालक टाकतात? कसं आहे सर की ग्रामीण भाग जरी असला तरी शिक्षणाची कडे सध्या खूप ओढा आहे लोकांचा. शिक्षणाबाबत फार जागरूकता आहे आणि म्हणून आपला मुलगा कुठे कमी पडू नये म्हणून लोक सतत नाविन्याच्या शोधात असतात. तर त्याच ही जिल्हा परिषदेची शाळा आहे. ह्या जिल्हा परिषद शाळेच्या निमित्ताने लोकांचा शोध पूर्ण झाला असे मला म्हणायला वाटेल. नक्कीच. काय झालं की या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरातली मुलं येतात, वेगवेगळ्या बॅकग्राऊंड असणारी मुलं येतात, काही शेती करणारे पालक असतात. परंतु आमच्याकडे ज्यावेळेस आमचा मुलगा येतो त्यावेळेस आम्ही एक इयत्ता म्हणून त्यांना
शिकवत नाही, त्या वर्गातील मुलांचे आम्ही स्तर पाडतो की ह्या मुलाला कोणत्या घटकाची गरज आहे, त्याला आपण काय दिलं पाहिजे, आणि ज्या मुलाला जी आवश्यकता आहे ना ती आम्ही वर्गस्तरावरती देतो. म्हणून आमच्या वर्गामध्ये 1-1, 2-2, 3-3 गट असतात. तुम्ही आता आवर्जून म्हटलात की ही मराठी माध्यमाची शाळा आहे. सर तुम्ही जर या ठिकाणी 1ली ते 7वी पर्यंतच्या जर वर्गांमध्ये गेलात ना तर तुम्हाला असं चुकूनही वाटणार नाही की ही मराठी माध्यमाची शाळा आहे. कारण या ठिकाणी इंग्लिश हा विषयाचा कंटेंट मुलांचा इतका चांगला क्लिअर आहे की जो नक्कीच या ठिकाणी ज्या काही इंग्लिश मीडियम शाळा आहेत त्यांच्या मुलांशी आमची मुलं कॉम्पीट करतात. आणि म्हणून ते रिझल्ट जे आहेत ते ऑटोमॅटिक पालकांना जाणवतात. आणि या ठिकाणी शाळेचा आमचा आजपर्यंत कुठेही बोर्ड लागलेला नाही, कुठेही आम्ही जाहिरात दिलेली नाही, परंतु माउथ पब्लिसिटी ही एक अशी गोष्ट आहे की ह्या स्टाफने या ठिकाणी गेल्या 10-12 वर्षात जे काम केलं त्याची ऑटोमॅटिक चर्चा झाली आणि म्हणून इकडे लोकांचा प्रभाव वाढला. नक्कीच. आता वर्षभरामध्ये आपण पालक आणि शाळा यांच्याशी संवाद कसा आहे, किंवा शाळेमध्ये आपण पालकांना बोलवता का, किंवा शाळेमधले उपक्रम पालकांपर्यंत कसे पोहोचतात, याबाबत काय सांगा? आता आहे ना आमच्याकडे पालक आणि विद्यार्थी हा संवाद दररोज असतो. तो असा असतो की आमच्या प्रत्येक वर्गनीय ग्रुप आहे, विद्यार्थ्यांचे स्तरनीय ग्रुप आहेत. आमच्या शाळेमध्ये अशी सिस्टीम आहे की ज्या खाजगी सध्या काही परीक्षा होतात किंवा मिशन आरंभच्या परीक्षा होतात त्यांच्या आमच्याकडे परीक्षेच्या आधी 2-3 महिने रोज टेस्ट घेतल्या जातात. त्यांचे आम्हाला रोजच्या रोज टेस्ट घेऊन त्याचे रिपोर्ट पालकांना ग्रुपवरती जातात. त्यामुळे पालकांना कळतो की आपला मुलगा कुठेपर्यंत पोहोचलाय. त्या अनुषंगाने शाळा जरी सुटली तरी संध्याकाळी 5-5:30-6 नंतर पालकांचे फोन सुरू होतात. त्यांच्या समस्या रोजच्या रोज प्रत्येक शिक्षक जाणून घेतल्या जातात, शिक्षक पालकांकडून जाणून घेतल्या जातात, किंवा ते कोऑर्डिनेशन असतं की तुम्ही हे करून घ्या. त्याच्यातून पालकांची इन्व्हॉल्वमेंट आमच्याकडे फार वाढते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता जे अत्याधुनिक तंत्रज्ञान निघलेत, आम्ही या ठिकाणी सर एक 7 दिवसाचा शिवसप्ताह शिवजयंती निमित्ताने राबवला होता. साधारणतः जाणता राजामध्ये 300च कलाकार होते, परंतु माझ्या शाळेमध्ये जो कार्यक्रम झाला तो 7 दिवस राबवला गेला आणि त्यामध्ये 374 मुलं तेवढे कलाकार होते. अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम राबवला गेला. तर तो आम्ही युट्यूब वरती टाकला होता. तर तो पालकांथ्रूच इतका स्प्रेड झाला की आम्हाला अकल्पनीय, म्हणजे आम्हाला विश्वासही नव्हता की हा एवढ्या, आम्हाला कोणत्याही गावात जर गेलं ना तर सहज लोक म्हणतात तुमचा कार्यक्रम छान झालता. ती आमची पोच पावती होती ह्या ठिकाणी झाल्याची. आणि मग आम्ही जे सांस्कृतिक कार्यक्रम करतो इतर शाळांमध्ये त्याऐवजी आम्ही हा उपक्रम घेतला की म्हटलं मुलांना चस्प परीक्षेचा जो पिरियड होता तो संपलेला होता आणि मुलांचं थोडंसं मुलांना नाविन्याची जाणीव होईल. नक्कीच या शाळेमध्ये विद्यार्थी जेवढे उपक्रमशील आहेत तेवढंच त्या उपक्रमांच्या मध्ये पालकांचा सुद्धा सहभाग फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि इथली प्रत्येक गोष्ट जी आहे ती पालकांपर्यंत जाते, ज्या माध्यमातून पालकांचा या शाळेवरचा असणारा विश्वास जो आहे तो विश्वास निश्चितपणानं खूप वाढलेला आहे. तर सर मला असं विचारायचं आहे की पालक जे आहे ते पालक या शाळेसाठी काय योगदान देतात? सर आता या ठिकाणी 22 गावांमधून विद्यार्थी येतात, त्याच्यानंतर स्थानिक सुद्धा लोक आहेत. ह्या शाळेची जी डेव्हलपमेंट झाली तिचा बेसच पालक होता की सर्वप्रथम बाहेर गावून मुलं यायची तर ती या ठिकाणी शासनाची कोणती सोय नाही, ही कोणती वैयक्तिक संस्था नाहीये. तर या ठिकाणी सर्वप्रथम पालकांनी सांगितलं की सर आमच्या मुलांना प्रवेश द्या, आम्ही आमच्या पद्धतीने बस वगैरे गाडी अरेंज करून या ठिकाणी मुलं घेऊन येतो. आणि ती जी सुरुवात झाली तर त्या ठिकाणी सगळं पालकांचंच योगदान होतं. ते वाढत वाढत आजही या ठिकाणी 6 बसेस शाळेला येतात 22 गावांच्यातून, परंतु ते सगळं पालक मॅनेज करतात त्या ठिकाणी आणि आमचा स्टाफ सुद्धा त्या सगळ्यांना सहकार्य करत असतो. तर हे जे योगदान आहे पालकांचं, त्यानंतर या ठिकाणी स्थानिक जे पिंपरी जलसेन गावातील पालक आहेत त्या पालकांचं प्रचंड सहकार्य असतं. शाळेमध्ये प्रत्येक गोष्ट ही सकारात्मक बाबीने, म्हणजे आम्ही जर शाळेची शैक्षणिक सहल जर अरेंज केली तर शाळेचे जे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतात ते अगदी शेवटचा मुलगा पुन्हा प्रत्येकाच्या घरी पोहोचेपर्यंत आमच्या सोबत असतात. कोणती प्रशासकीय अडचण असली, काही समस्या असल्या, एखाद्या विद्यार्थ्याची समस्या असली तर अगदी पूर्ण वेळ सेवा असते एकदम सकारात्मक पद्धतीने. आणि गावातील ग्रामस्थांचं ह्या शाळेकडे बघण्याचा सर असा उद्देश आहे की शाळेमध्ये 22 गावांच्यातून मुलं येतात, ही आमच्या गावासाठी भूषणावं बाब आहे. नक्कीच म्हणून ते या ठिकाणी सकारात्मक दृष्टीने पाहतात. नक्कीच बाहेर गावून या छोट्याशा गावामध्ये विद्यार्थी प्राथमिक शाळेसाठी शिकण्यासाठी येतात, ही एक फार आगळी वेगळी गोष्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सर आणखी एक प्रश्न आहे की सुरुवातीला जेव्हा विद्यार्थी संख्या बाहेरून विद्यार्थी या ठिकाणी येत नव्हते
त्यावेळी पालकांचं प्रबोधन करणं किंवा त्यांची असणारी मानसिकता बदलवणं यासाठी त्यावेळेला तुम्ही कोणकोणते प्रयत्न केले किंवा त्यांना काय सांगितलं की ज्या माध्यमातून पालक इकडं त्यांचा कल वाढला? नाही, खरं तर हा प्रश्नाचं उत्तर माझ्यापेक्षा भालेकर सर जास्त संयुक्तिकरित्या देऊ शकतात. तरी मी जे इथे अनुभवलं, कारण त्यांना इथे फार पिरियड झालेला आहे, या ठिकाणी जेव्हा त्यांनी एक नवीन संकल्पना सुरू केली सर, त्या टायमाला इथे सुरुवातीला 2 किंवा 3 मुलं स्कॉलरशिपची यायला सुरुवात झाली होती. आज तो आकडा 25 ते 30 मुलांच्या पर इयरच्या घरात गेलेला आहे. नवोदयला आपले 3-4 मुलं दरवर्षी जातात. त्यानंतर इस्रोची एक सहल असते, त्या सहलला आपले दरवर्षी मुलं जातात. आणि मग हे ऑटोमॅटिक लोकांना कळतं, त्यासाठी सांगण्याची गरज नाही. आज आमच्याकडे आता सर तर पुढं तुम्हाला आढावा कळेलच, आपल्याकडे 200 ते 250 मुलांची आजही वेटिंग लिस्ट आहे. मागच्या वर्षी ऍडमिशन आपण देऊ शकलो नाही. त्यामुळे हे जे काम आहे, ह्या कामातून लोकांपर्यंत पोहोचतं. नक्कीच. यानंतर आपण जाऊयात भालेकर सरांकडं. सर, कुठलाही बदल एका दिवसात कधी घडत नाही, त्यासाठी निरंतर त्या ठिकाणी मेहनत लागते. तर एवढ्या अनेक वर्षांची तुमची ही मेहनत आहे, तर ही सगळा बदल होत असताना पालकांची मानसिकता, शिक्षकांची मानसिकता, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्यासाठी त्या काळामध्ये तुम्ही कोणकोणते प्रयत्न त्या ठिकाणी केले? आता जर 10-15 वर्षापूर्वीचा जर प्रवाह पाहिला आपण, तर त्यावेळेस मुलं खेड्याकडनं शहराकडे शिकायला जायची. आता ही तर आपली ग्रामीण भागातली शाळा, ही शाळा त्या ठिकाणी ग्रामीण भागात असल्यामुळं आपल्याकडे मुलं कसे येणार, आणि स्थानिक मुलं तर त्या ठिकाणी अतिशय कमी होते. जर शाळेला मोठं स्वरूप द्यायचं असेल तर पटसंख्या पाहिजे, विविध उपक्रम राबवायचे म्हटले तर पटसंख्या पाहिजे, हा एक मनामध्ये विचार होता. मग यासाठी काय करावं लागेल? इन्फ्रास्ट्रक्चर तर त्या ठिकाणी आहे, तेच आहे जिल्हा परिषदचं, त्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही. पालकांचा सहभाग होताच, ग्रामस्थांचा सहभाग होताच, तो प्रत्येक गावागावीच असतो. पण याच्यापेक्षा आपण वेगळी संकल्पना काय करू शकतो, हा विचार मनामध्ये आला. तर याच्यामध्ये असं जाणवलं की तुम्हाला अतिशय कठोर अशी मेहनत घ्यावी लागेल याच्यामध्ये, कारण हे प्रवाहाच्या विरोधात तुम्हाला जायचं, पाऊल टाकायचं होतं. कारण ज्यावेळेस तुम्ही काम चांगलं करणार, तुम्ही रिझल्ट देणार, त्याच वेळेस मुलं तुमच्याकडे येणार, विद्यार्थी तुमच्याकडे येणार, पालक विश्वास ठेवणार. त्यासाठी सुरुवात अशी केली की विविध उपक्रमांनी सुरुवात केली. त्याच्यामध्ये असं जाणवलं की लोकांना काय अपेक्षित आहे, पालकवर्गाला अपेक्षित काय आहे. आपलं 7वी पर्यंतचं युनिट आहे, छोटं युनिट आहे. समजा 10वी पर्यंत युनिट असेल तर 10वीचा रिझल्ट शो करता येतो, 12वी पर्यंत असेल तर 12वीचा रिझल्ट शो करता येतो. मग 7वी पर्यंत शाळेमध्ये आपण काय करू शकतो? मग शासनामार्फत एक स्कॉलरशिपची एक्झाम होती, त्या एक्झाममध्ये आपण मुलांचे रिझल्ट त्या ठिकाणी शो करू शकतो आणि ते ट्रस्टेबल आहे. त्याच्यामुळे त्याची सुरुवात केली. स्कॉलरशिप हा एक धागा आमच्या हातामध्ये लागला जिल्हा परिषद शाळेमध्ये, की जेणेकरून त्याच्यावरती आधारित आपण त्या ठिकाणी इमारत उभी करू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याला स्कॉलरशिप असा आहे की जो घटक आहे, विषय आहे, त्यातला जो गाभा आहे तो स्कॉलरशिप आहे. म्हणजे कठोर मेहनत तर त्यासाठी आवश्यक होती. मग त्यासाठी मुलांना घडवायचंय, मुलांना प्रोत्साहन द्यायचंय, त्यांना त्या फेजपर्यंत न्यायचंय. त्याच्यामुळं वेळ तर द्यावा लागणार होता. 2013-14 साली, 14-15 साली मग विचार केला की आपण या टप्प्यावरती काम करायला सुरुवात करायला हरकत नाही. सकाळी 7 वाजता या ठिकाणी आम्ही इथे यायचो. 10:30 ते 5चं टायमिंग. सकाळी 7 वाजता इथे यायचो आणि संध्याकाळी 8-8:30ला घरी जायचो. म्हणजे 12-13 तास, 13.5 तास या ठिकाणी जो स्पॅन होता तो आमच्या शाळेमध्ये थांबायचो आम्ही. उन्हाळ्याची सुट्टी झाली, दिवाळीची सुट्टी झाली, असे अनेक उपक्रम घेतले. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जर मुलांना इथं बोलवतं, दुपारच्या सत्रामध्ये आम्ही पोहायला न्यायचो, प्रशिक्षण द्यायचो, जलतरण प्रशिक्षण द्यायचो. म्हणजे असे अनेक उपक्रम त्याच्यामध्ये इन्क्लूड आम्ही करत गेलो. स्कॉलरशिपच्या त्या टप्प्यावरती काम करत असताना उन्हाळ्या सुट्टीमध्ये तास घेणं, दिवाळी सुट्टीमध्ये तास घेणं, जो शासकीय वेळ आहे त्याच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे, हा कायम दृष्टिकोन समोर ठेवून कामाला सुरुवात केली. आणि निश्चितपणे जर तुम्ही प्रामाणिकपणाने काम केलं, जर तुमच्यामध्ये त्या ठिकाणी तो जर उद्दिष्ट असतील तर बदल होतोच. बदल हा त्या ठिकाणी होतोच. हळूहळू त्या ठिकाणी लोकांना माहीत होत गेलं की शाळेचा टायमिंग त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये शिक्षक वेळ देत आहेत, प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मुलांची प्रगती होत आहे. हळूहळू त्या ठिकाणी बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना समजायला लागलं. लोकांनी हळूहळू त्या ठिकाणी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 10-12 मुलं आले होते 2-3 गावामधनं, नंतर 5-25 मुलं यायला जमा झाली. आता जवळपास ह्या टप्प्यावरती काम करत असताना 280 विद्यार्थी त्या ठिकाणी विविध 22 गावांमधून येतात. आणि हे जे निकाल आहे ते आतापर्यंत आपल्या शाळेमधनं एकूण 72 विद्यार्थी हे जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये शिष्यवृत्तीमध्ये आले. नवोदय सारखी एक जे एक्झाम आहे जे मुलाचं त्या ठिकाणी फ्युचर घडवते, त्याच्यामध्ये एकूण 13 विद्यार्थी आतापर्यंत 4 ते 5 वर्षामध्ये आपले सिलेक्ट झालेले आहेत. म्हणजे हार्ड वर्किंग त्या ठिकाणी फार करावं लागतं.
नियोजन करावं लागतं. ते नियोजन यशस्वीरित्या आम्ही त्या ठिकाणी शाळेमध्ये केलं. म्हणून आज असा टप्पा आहे की शाळेमध्ये 450 विद्यार्थी त्या ठिकाणी शिकत आहे. 200 विद्यार्थी 250 विद्यार्थ्याची वेटिंग त्या ठिकाणी आहे. हा फार अभिमानाची गोष्ट आहे. बऱ्याच वेळा आम्हाला विचारलं जातं की तुमच्यासाठी अभिमानाचा क्षण कोणता आहे, म्हणजे विद्यार्थ्याचा निकाल लागणं, विद्यार्थी यशस्वी होणं, हे प्रत्येक शिक्षकाच्या जीवनामध्ये अभिमानाचा क्षण आहेच. परंतु गांधीजी म्हणायचे की खेड्याकडे चला, खेड्याकडे चला. आजचा शिक्षणाचा जो प्रवाह आहे तो मात्र शहराकडे चला असा आहे. आम्ही सांगत असतो, गमतीने सांगत असतो तो भाग, की ज्यावेळेस आमच्या बसेस त्या ठिकाणी विविध गावांमधून येतात, खरं तर पारनेर तालुक्यामधनं म्हणजे पारनेर शहरामधनं ज्यावेळेस बसेस येतात, तालुक्याच्या ठिकाणावर बसेस येतात आणि पारनेरच्या स्टँडवरती ज्यावेळेस आमचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी उभा असतो आमच्या बसेसची वाट पाहत, तो विद्यार्थी तो क्षण जो आहे तो आमच्यासाठी त्या ठिकाणी फार मोठा आहे. कारण तालुक्याच्या ठिकाणावर मुलं एखाद्या खेडेगावाकडे येणं ही फार मोठी गोष्ट आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे प्रवाहाच्या अगदी विरोधात जाणं आणि विरोधातून त्या ठिकाणी एक नवीन मार्ग शोधणं हे खऱ्या अर्थानं खूप अवघड काम होतं. की खेड्याकडून शहराकडे जाण्याचा कल हा खूप मोठ्या प्रमाणात होता, परंतु शहरातून खेड्याकडे येणं हा बदल जो आहे तो बदल करणं म्हणजे फार वेगळी गोष्ट जी आहे ती तुम्ही त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी दाखवली. तर सर, जेव्हा जेव्हा वर्तमानपत्र आम्ही वाचतो तर त्या वर्तमानपत्रामध्ये या असणाऱ्या शाळेचं नेहमी त्या ठिकाणी बातमी आणि असंख्य विद्यार्थी त्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये चमकलेले दिसतात. तर त्यांचा अभ्यास तुम्ही कशा पद्धतीने करून घेता किंवा मग पालकांना काही प्रबोधन करून त्या मुलांचा घरी काही अभ्यास होतो का? तर या संदर्भामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्याच्या गुणात्मकरित्या जर त्याच्यामध्ये वाढ करायची असेल तर 3 घटक त्याला जबाबदार आहे. एक म्हणजे स्वतः तो विद्यार्थी, दुसरं म्हणजे शिकवणारे शिक्षक आणि तिसरं म्हणजे त्याचे पालक. या तिघांचा ज्यावेळेस सकारात्मक दृष्टिकोन एकत्र येईल त्याच वेळेस त्या विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक असे बदल होतील. मग आता याच्यामध्ये पालकांचा सहभाग वाढवायचा, पालकांपर्यंत पोहोचावं लागेल. विद्यार्थ्याची खरी प्रगती जी आहे ती पालकांपर्यंत गेली पाहिजे. सर, याच्यासाठी सकाळी साधारणपणे 6:15 6:30 वाजता क्लासेस सुरू होतात. सगळे शिक्षक त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन करतात आणि नंतर हळूहळू त्या ठिकाणी जशी जशी परीक्षा जवळ येईल त्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्याकडून सराव करून घेतला जातो, त्याचा कंटेंट पूर्ण केला जातो, त्याला विश्वास दिला जातो, त्याला वेगवेगळ्या पातळीवरती त्या ठिकाणी एक्झामसाठी प्रवृत्त केलं जातं. अशा प्रकारे त्याची तयारी एकंदरीत करून घेतल्यानंतरच अपेक्षित निकाल येतात. आता याच्यामध्ये ह्या परीक्षेसंदर्भात काम करत असताना साहजिकच हे शाळेची गुणवत्ता देखील प्रचंड प्रमाणामध्ये आज वाढलेली दिसते. कारण आम्ही हे काम करत असताना केवळ 5वी किंवा 6वी पुरतं काम नसून येतं 1ली ते 7वी पर्यंतच हे कामकाज आहे. याच्यामध्ये जर पाहिलं आपण की खालनं त्या ठिकाणी बेस जो आहे, मग आता 1लीचे वर्ग शिक्षक आमचे रेपळे सर आहेत, म्हणजे सांगायला या गोष्टीचा अभिमान आहे की एक वातावरण तयार झाल्यानंतर शाळेचं काय बदल होऊ शकतो. इयत्ता 1लीच्या वर्गामध्ये 1 ते 30 पर्यंत पाठ असणारे आमचे विद्यार्थी आहेत इयत्ता 1लीच्या वर्गामध्ये. 2री 3रीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना गुणाकार त्या ठिकाणी बेसिक गोष्टी असतात, ह्या गोष्टी 10 पर्यंत पाढे सफिशियंट आहे, परंतु 40-50 पर्यंत पाढे पाठ करण्याची त्यांची ती मानसिकता तयार होते. म्हणजे एक प्रकारचं स्पर्धात्मक वातावरण जे आहे ते संपूर्ण शाळेमध्ये एका क्लास पूर्ण मर्यादित न राहता संपूर्ण शाळेसाठी ते त्या ठिकाणी येतं. आणि साहजिकच कोणताही विद्यार्थी कोणत्याही त्या ठिकाणी पातळीवरती यशस्वी झाला की पालकाला विशेषतः अभिमान वाटतो. याच्यामध्ये ह्या प्रक्रियेमध्ये पालकांचा देखील सहभाग तितकाच महत्वाचा आहे. पालक देखील सक्रियपणे सहभाग घेतात. सांगितलेलं जे बाबी आहेत शाळेच्या त्या निश्चितपणे पालक पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. ग्रामस्थांचा सहभाग तर मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये आतापर्यंत म्हणजे माझ्या कारकिर्दीमध्ये जवळपास 13 ते 14 लाख रुपये ग्रामस्थांनी उभे केले आहेत लोकसहभागामध्ये. म्हणजे आम्हाला ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे, फार काही मोठ्याच गोष्टी असल्या पाहिजे असं काही नाही, ज्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या गोष्टींना त्या ठिकाणी ग्रामस्थांनी पूरक भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामुळे निश्चितचपणे आता ही शाळा जी आहे ती स्वयंपूर्णतेकडे वाटचाल चालू यायची. नक्कीच कुठल्याही प्रकारची भव्य दिव्य इमारत नाही, कुठल्याही प्रकारच्या फार मोठ्या असणाऱ्या सुविधा नाहीत, परंतु आहे त्या सुविधेमध्ये त्या सुद्धा त्या ठिकाणी त्या सुविधेत आपल्याला खूप काही वेगळं काही करता येतं. ही भूमिका इथल्या सगळ्या शिक्षकांनी त्या ठिकाणी घेतली. त्याचबरोबर आपल्या पालकांशी खूप चांगल्या प्रकारचा संवाद साधला आणि त्यांच्या असणाऱ्या सहयोगानं विद्यार्थ्यांच्या वरती अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केलं गेलं. आणि आज शिष्यवृत्तीसारख्या परीक्षेमध्ये पिंपरी जलशनच्या या जिल्हा परिषदेच्या शाळेचा गवगवा आणि गुणगौरव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. इतकी मोठी उंची अगदी अल्पावधीतच त्या ठिकाणी घेतली. त्याच्या पाठीमागं फार मोठे परिश्रम होते. तर सर, आता 22 गावातून त्या ठिकाणी विद्यार्थी येतात, तर त्यांची नेण्याची आणण्याची व्यवस्था कशी? ज्यावेळेस ही सुरुवात झाली होती पालकांनी स्वतःने त्या ठिकाणी बसेस केल्या होत्या. पालक ठरवतात, बसेसचे भाडे वगैरे ठरवतात.
आम्ही फक्त परिवहन समितीचे जे काम आहे शाळेचं ते निश्चितपणे त्याच्यामध्ये ज्या भूमिका असतात शाळेच्या त्या पार करण्याचा प्रयत्न करतो. मुलांच्या बसेस त्या ठिकाणी लिस्ट बनवणं, त्याचे ग्रुप बनवणं, त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं, बसेसचे सगळे लायसन्स वगैरे घेणं, या सगळ्या गोष्टीवरती कंट्रोल ठेवलं जातं. पालकांची भूमिका याच्यामध्ये फार मोठी आणि महत्वाची. कोणातून आम्ही 7वी पर्यंत केव्हाच विचार केलेला नाही. त्याच्या भावी जीवनाला कलाटणी कशी देता येईल याच्या बाबतचा हा विचार आहे. आम्ही ज्यावेळेस जायचो सर की 8वी 9वी 10वी पासआउट मुलं व्हायचे, पालक आम्हाला घेऊन जायचे, जेईचं ऍडमिशन, नीटचं ऍडमिशन, त्यावेळेस कळायचं की फक्त स्टेट बोर्ड गरजेचं नाही. आता जरी आपली जिल्हा परिषद शाळा असेल, स्टेट बोर्ड असेल, ते फक्त स्टेट बोर्ड गरजेचं नाही, त्याच्या पलीकडे काहीतरी अभ्यासक्रमामध्ये आहे आणि ते आपण दिलं गेलं पाहिजे. हा दृष्टिकोन त्या ठिकाणी घेऊन सर आम्ही इयत्ता 7वी मध्ये बऱ्याच वेळा काय व्हायचं की पाहायचो आम्ही की आर्किटेक्ट बनायचं मुलाला भविष्यामध्ये, इंजिनिअरिंग बनायचं आहे, त्याच्यामध्ये ड्रॉइंग स्किल डेव्हलप त्या ठिकाणी व्हायला वेळ लागतो. तर हे ड्रॉइंग स्किल डेव्हलप झाले पाहिजे, ते पण आनंददायी वातावरणामध्ये झाले पाहिजे. म्हणजे अशी एक जिल्हा परिषद शाळा आहे सर की जे 7वीचे जे विद्यार्थी आहे ते एलिमेंटरी एक्झाम देतात, शासकीय एलिमेंटरी एक्झाम देतात आणि 100% तिचा निकाल आहे. म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे शासकीय एलिमेंटरी एक्झाम परीक्षा देऊन त्याच्यामधून A, B आणि C ग्रेड घेणं इतक्या पुरतं मर्यादित नाही, तर त्याच्यामधनं आर्किटेक्ट निर्माण करणं, परत त्याच्यामध्ये एलिमेंटरी एक्झाम जे आहे त्याच्यानंतर इंटरमिजिएट एक्झाम आहे. बरोबर. त्याच्यामध्ये 8वीला 9वीला त्या विद्यार्थ्यांना ती सहज देता येते. म्हणजे 10वीचा कालावधी तो विद्यार्थ्याचा जो आहे तो वाचवण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतोय. नक्कीच. म्हणजे असे काही उपक्रम आहेत. त्याच्यानंतर आणखी एक उपक्रम घेता येईल आपल्याला की 5वी पर्यंत मराठी माध्यमाची जरी शाळा असेल तरी सरांनी सांगितलं आता की बेस फार चांगला आहे मुलांचा इंग्लिश बाबतचा. स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम स्वीकारून त्याच्यामध्ये आपल्याला NCERT बेस देता येईल का याच्याबाबत आम्ही विचार करायला सुरुवात केली. खरं तर हे फार वेगळं पाऊल होतं जिल्हा परिषद शाळेच्या दृष्टिकोनातून की एक तुमचा जो फ्रेमवर्क आहे त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही विचार करणार, हा फार वेगळा विचार होता. कारण तो सिलेबस तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे, स्पर्धा परीक्षेचं नॉलेज विद्यार्थ्यांना द्यायचं आहे, विद्यार्थ्यामध्ये सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम तुम्हाला राबवायचे आहे. मग याच्या पलीकडे जाऊन NCERT बेस देणं, म्हणजे त्यासाठी आम्ही NCERTचे पुस्तक खरेदी केले सर. त्याच्यामध्ये जे टॉपिक होते की जे स्टेट बोर्डला नाहीत परंतु NCERT मध्ये ऍड आहेत, अशा प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न केला. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही विद्यार्थ्याचा NCERTचा सिलेबस हा कव्हर करून घेतो, म्हणजे ते व्हिडिओ वगैरे टाकून ग्रुपवरती हे सगळे उपक्रम आम्ही चालवतो, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे एक विश्वास येईल की मी सुद्धा NCERT किंवा CBSEच्या बेसनं आलेलो आहोत, मी सुद्धा चांगल्या शाळेतनं आलेलो आहोत, हा आम्ही त्या ठिकाणी आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच ही शाळा जी आहे त्या विद्यार्थ्याला एका वर्गातून पुढच्या वर्गात टाकण्याचा प्रयत्न करत नाही, तर ते विद्यार्थी आयुष्यामध्ये कसे उभे राहतील आणि स्पर्धा परीक्षेमध्ये कसे टिकून राहतील याच्यासाठी सातत्यानं काम करते. आणखी एक शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की वर्गामध्ये सर्वोत्तम विद्यार्थी ते शोधत नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काय उत्तम आहे हे शोधण्याचं काम या शाळेनं केलं. आणि म्हणून आज अल्पावधीतच पारनेर तालुक्यातील एक अतिशय प्रसिद्ध असणारी शाळा जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा पिंपरी जलशन त्या ठिकाणी नावारूपाला आली. आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे खऱ्या अर्थानं ही शाळा या असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना मायेची ऊब देणारी आहे. म्हणजे विद्यार्थी त्या शाळेमध्ये तेव्हाच जातो जेव्हा ती शाळा त्याला आपली वाटते, तेव्हाच त्या ठिकाणी बाहेरून विद्यार्थी त्या ठिकाणी येतात. अगदी अशा पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीनं ही शाळा जी आहे ती शाळा त्यातले असणारे उपक्रम हे जे आहे ते सर्व लोकांपर्यंत जावेत, पालकांच्या पर्यंत जावेत आणि त्या माध्यमातून पालकांची मानसिकता त्याचप्रमाणे शिक्षणाविषयीचा असणारा दृष्टिकोन जो आहे तो त्या ठिकाणी बदलेल. सरांनी सांगितलं जरी शाळा मराठी माध्यमाची असली तरी इतर इंग्रजी असेल सगळ्या विषयामध्ये विद्यार्थी पारंगत आहेत. असं नाही की फक्त त्याच विषयामध्ये ते पारंगत आहेत, तर असं कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये भेदाभेद नाही. विद्यार्थ्यांना सर्वांगीण बनवण्यासाठी या ठिकाणी काम करतात. तर सर पुढचा असा प्रश्न आहे की आज एवढं त्या ठिकाणी शिक्षक आहेत, पालक आहेत, विद्यार्थी आहेत, या शिक्षणामध्ये सर्वांनी त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. तर शासनाकडून या असणाऱ्या उपक्रमांसाठी अजून काय तुम्हाला अपेक्षा आहेत की शासनाने या संदर्भात कुठल्या प्रकारे अजून त्या ठिकाणी योगदान द्यावं असं तुम्हाला त्या ठिकाणी वाटतं? वैयक्तिकरित्या जर हा प्रश्न जर विचारला तर आतापर्यंत आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी जलशनला प्रशासनाचं फार मोठं पाठबळ लाभलेलं आहे. म्हणजे प्रशासनाने जे जे उपक्रम आम्ही हाती घेतलेले होते, जे आउट ऑफ बॉक्स ज्याला म्हणता येईल, त्या उपक्रमांना पाठिंबा दिलेला आहे. फक्त करण्याची मानसिकता जर आपली असेल, शिक्षक म्हणून जर आपण विद्यार्थ्यासाठी चांगलं करण्याची मानसिकता जर ठेवून काम करायला सुरुवात केली तर निश्चितपणे प्रशासन त्या ठिकाणी पाठीमागे उभं राहतं. म्हणजे हा ज्यावेळेस NCERTचा उपक्रम जो आहे तो जिल्ह्याच्या व्यासपीठावर तुम्ही CO साहेब जे आहेत आपले त्यांच्या समोर मांडलेला होता, त्यांनी उपक्रमाची प्रशंसा केली आहे. म्हणजे ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी असे उपक्रम राबवूयात त्यावेळेस प्रशासन
तुमचे लोकप्रतिनिधी असतील, ग्रामस्थ असतील, पालक असतील, तुमच्या पाठीमागे 100% उभे राहतात. प्रशासनाचं पाठबळ निश्चितपणे चांगलं आहे आणि फक्त सर्वांगीण जर विचार केला तर एक गोष्ट निश्चितपणे म्हणावीशी वाटेल की जे अनावश्यक जे अशैक्षणिक कामं जे आहेत त्याचा थोडासा व्याप कमी केला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्याकडे अधिक चांगल्या प्रमाणात शिक्षकांना पोहोचता जाता येईल. नक्कीच सरांनी त्या ठिकाणी सांगितलं की जे अनावश्यक जे अशैक्षणिक कामं त्या ठिकाणी बहुतांश असतात, ज्यामुळं विद्यार्थ्यांकडे आपल्याला लक्ष द्यायला थोडासा वेळ त्या ठिकाणी कमी पडतो. निश्चित त्या माध्यमातून जर तो त्याच्यामध्ये काही जर बदल करता आला तर अशी सरांची वैयक्तिक त्या ठिकाणी सरांनी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे. आणि सर आपल्याला या ठिकाणी शेवटचा प्रश्न की या असणाऱ्या शाळेनं समाजाला काय दृष्टिकोन दिला किंवा सामाजिक आज समाजामध्ये या शाळेचा खूप चांगल्या प्रकारचा संदेश गेला, तर त्याबाबत त्या ठिकाणी काय सांगा? निश्चितपणे आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिकणं ही काळाची गरज आहे. आज आपण पाहतो की मोठमोठ्या संस्थांमध्ये त्या ठिकाणी मोठमोठे डोनेशन्स भरून मुलं प्रवेश घेतात, परंतु प्रत्येक पालकाला ते शक्य नाही. ग्रामीण भागातली परिस्थिती अतिशय त्या ठिकाणी विदारक आहे आता, आणि म्हणून या शाळांची त्या ठिकाणी गरज आहे. सर, ह्या शाळांमध्ये त्या ठिकाणी पालकांना विश्वास देण्याची भूमिका नेहमी घेतली पाहिजे. या शाळेतल्या शिक्षकांनी नेहमी घेतली पाहिजे. एक उपक्रम 2-3 उपक्रम मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस या शाळेमध्ये छोट्या स्वरूपामध्ये हे 1ली ते 7वीचे विद्यार्थी शिकत असतात, त्यावेळेस भविष्यामध्ये त्यांना काय बनायचं याची मूर्त स्वरूपाची म्हणजे ती जाणीव आपण त्या ठिकाणी करून दिली पाहिजे. मला अधिकारी व्हायचंय असा एक उपक्रम शाळेने सुरू केला आहे. त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या अधिकाऱ्यांना आम्ही इन्व्हाइट करून त्यांचं त्या ठिकाणी लेक्चर आयोजित करतो. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचे अनुभव त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगतात की ते देखील अशा शाळांमधून त्या ठिकाणी शिकत होते. विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याच प्रकारची न्यूनता राहू नये यासाठीचे उपक्रम आहे. त्यानंतर होया स्मार्ट चालता बोलता सारखा उपक्रम आम्ही सध्या राबवतोय. त्याच्यामध्ये जवळपास 1000-2000 प्रश्न जे जनरल नॉलेजचे आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थी सराईतपणे उत्तर देतात. अगदी म्हणजे काही विद्यार्थी काही क्षणांच्या आतमध्ये ते विद्यार्थी उत्तर देतात. इतक्या चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहे शाळेचा. त्याच्यानंतर शैक्षणिक सहल इथून झालं. या शाळेमध्ये टेक्नॉलॉजीवर सुद्धा देखील भर दिला जातो सर. MS ऑफिसमध्ये या शाळेमध्ये जवळपास 22 विद्यार्थ्यांनी MS ऑफिस हा कोर्स पूर्ण केला आहे. MS ऑफिस म्हणजे अशा प्रकारे सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून खेळ असेल, तुमचं विविध गुणदर्शन स्पर्धा असेल, असे अनेक उपक्रम ही शाळा राबवते. आता आम्ही वर्ड मास्टर हा वर्ड की नावाचा एक उपक्रम आहे सर. 7वीच्या विद्यार्थ्यांनी 3000 शब्द पाठ करावेत, ते पण 1 ते सव्वा महिन्याच्या आतमध्ये. म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे. 100-100, 200-200 स्पेलिंग पाठ करणं ही फार मोठी गोष्ट आहे. न चुकता ते हे करणं, त्यातनं त्या टेस्ट घेऊन त्या पालकांपर्यंत जाणं, त्यातनं गुणवान विद्यार्थी निवडणं, त्यांना प्रोत्साहन देणं, अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की ज्यातून खूप सारे विद्यार्थ्यांमध्ये बदल होतात. पालकांनाही ते हवेशा आहेत. या दृष्टीने शाळा काम करते. निश्चितपणे शाळेचं ध्येय असं आहे, उद्दिष्ट असं आहे की समाजामध्ये जिल्हा परिषद शाळांबाबतचा जो दृष्टिकोन आहे तो बदलवण्याचं काम आम्ही करतोय. नक्कीच. म्हणजे शाळेचे निकाल येणं, शाळेमध्ये मुलांचं ऍडमिशन होणं, शाळा त्या ठिकाणी गुणवत्ता प्रधान असणं ही एक गोष्ट आहेच. परंतु त्याच्या पाठीमागचा महत्वाचा उद्देश काय आहे तर जिल्हा परिषद शाळांमध्ये जे शिक्षण आहे त्याच्याबाबतचा समाजाचा दृष्टिकोन बदलणं. कारण आजकाल दृष्टिकोनामध्ये त्या ठिकाणी फार बदल झालेला आहे. शक्यतो जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेणं हे आजकाल दिसत नाही आपल्याला. हा दृष्टिकोन बदलण्याचं काम आम्ही छोट्या स्वरूपामध्ये या ठिकाणी करतोय. नक्कीच या शाळेनं दृष्टिकोन पालकांचा, विद्यार्थ्यांचा बदलवला आणि मराठी माध्यमांकडे सुद्धा वेटिंगला विद्यार्थी असू शकतात असं या ठिकाणी पहिलं उदाहरण आपल्याला पारनेर तालुक्यामध्ये या शाळेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तर सर, शेवटचा प्रश्न की तुम्हाला या शाळेच्या बाबत अजून काय स्वप्न आहेत की मला त्या स्वप्नांपर्यंत आम्हाला सर्वांना पोहोचायचे, त्या स्वप्नांच्या बद्दल सांग. खरं तर कोणतंही काम करत असताना त्याच्यामध्ये जर ध्येय आणि उद्दिष्ट जर असेल तर त्या कामाला निश्चितपणे आपण त्या ठिकाणी पुढे नेऊ शकतो. केवळ 1 वर्ष गेलं आणि ते विद्यार्थी पुढे गेले इतक्या पुरतं मर्यादित न राहता त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडलं पाहिजे. सर, आम्ही कायम सांगत असतो की पिंपरी जलसेंची दिवाळी जी आहे ना, आम्हाला ती फटाक्यांच्या प्रकाशात साजरी नाही करायची, ती लाल दिव्यांच्या गाड्यांच्या प्रकाशामध्ये साजरी करायची. हे आमचं उद्दिष्ट आहे आणि हे आमचं स्वप्न आहे. या स्वप्नानं धरून आम्ही काम करतो आणि त्या स्वप्नांसाठी लागेल ती मेहनत, लागेल तो वेळ, लागेल तो त्या ठिकाणी बाबी आम्ही शाळेसाठी पूरक असणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही उपलब्ध करतो. त्याच्यासाठी समाजाचा देखील सहभाग मोठा आहे. म्हणजे आज जर विचार केला तर ग्रामस्थांनी खूप सारा सपोर्ट या शाळेला दिलेला आहे, पालकांनी खूप सारा सपोर्ट या शाळेला दिलेला आहे आणि शिक्षक सुद्धा फार मेहनत आहे इथे. म्हणजे नाही का, जर वातावरण चांगलं असेल, पूरक वातावरण असेल, ध्येय दृष्टिकोन तुमच्या समोर असतील तर निश्चित आहे.
तर आपण रेपाळे सरांकडून या शाळेविषयीची अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊयात. सर नमस्कार. तर जिल्हा स्तरावरील एक मॉडेल शिक्षक म्हणून त्या ठिकाणी रेपाळे सरांकडे पाहिलं जातं. तर सर पहिलीच्या वर्गावरती आपण विशेष लक्ष त्या ठिकाणी दिलेलं आहे, कारण तो खऱ्या अर्थानं शिक्षणाचा सुरुवातीचा पायाच आहे आणि म्हणून पहिलीच्या वर्गावरती एक विशेष लक्ष या शाळेमध्ये दिलं जातं. तर त्याबाबत आपण काय सांगाल? आता तसं पाहिलं तर पहिलीचा वर्ग म्हणजे नवीन, सर्व मुलांना एक नवीन ठिकाणी त्यांना बसावं लागतं. सुरुवातीला जूनमध्ये जेव्हा शाळा चालू होते त्यावेळेस मुलांना सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पुन्हा शाळेमध्ये बसावं लागतं आणि हे त्यांच्याकडे कॅपॅसिटी नसते बसण्याची. तर काय असतं, पहिल्यांदा मुलांचा शाळा प्रवेश झाल्यानंतर त्या मुलांची भाषा पहिल्यांदा भाषा त्यांनी समजून घ्यायला लागतं. कारण भाषा समजून घ्यायची अनेक थरातून अनेक कुटुंबातून आलेले मुलं असतात. अधिक ते बोबडे पण बोलणारे असतात बरेचसे. तर ते बोबडे बोल ते त्यांच्याकडून समजून घेणं, त्यांना उद्युक्त करणं, त्यांना म्हणजे प्रेरणा देणं का तू असं बोल, हे तुझ्याकडून व्हायला नाही पाहिजे, असं बोलायचं नाही. मग त्यानंतर मग त्याची भाषा सुधारते पहिले. मग भाषा सुधारल्यानंतर हळूच आपण त्यांच्या लेखनाकडं, म्हणजे गाणी गोष्टी झाल्यानंतर लेखनाकडे जायला लागतं. तर लेखनाकडे गेल्यानंतर त्यांना पहिल्यांदा पेन्सिल पेन त्याची ग्रीप कशी पकडायची इथपासून त्यांना सुरुवात करावी लागते. आणि मग ती सुरुवात केल्यानंतर आपण जे पाटी आणि पेन्सिल हा माझा पहिल्यापासून नियम आहे की पाटी आणि पेन्सिल ही कंपल्सरी पाहिजे. आता लोक टॅबवर म्हणा किंवा मोबाईलवर टाईप करतात, पण अक्षर जे पाहिजे अक्षर, तर ते अक्षर त्यांच्याकडून सुधारलं पाहिजे मेन. तर अक्षर सुधारल्यानंतर आणि शिकवताना जे आपण जे 14 खडी आहे, आज पूर्वी 12 खडी होती, आता 14 खडी आहे. तर 14 खडीमध्ये जे अक्षर आहेत अ पासून पर्यंत, तर त्याचे जे गट आहेत म्हणजे आपण स्ट्रोक म्हणतो ना, त्या स्ट्रोकनुसार जे गट आहेत ते गटात विभागणी करायची आपण. आणि गटात विभागणी केल्यानंतर मुलांना सोप्या वळणाकडून अवघडाकडे घेऊन जावं लागतं. आणि त्याच्यामध्ये आपण चित्र, म्हणजे माझी ड्रॉइंग चांगली नाही आहे, परंतु जे ड्रॉइंगमध्ये फळ्यावरती आपण चित्र काढतो, एक छोटं चित्र काढलं का मुलांना ते आवडतं. त्याच्यामध्ये अक्षर लपलेले असतात, ते अक्षर आपण शिकवायचे. आणि अगोदर ते अक्षर झाल्यानंतर मग शब्दाकडे जायचं. मग शब्द, आता घर, आपण छोटंसं चित्र काढायचं, घर शब्द देऊन टाकायचा. बदक चित्र काढायचे, खाली बदक लिहायचे, मग त्यांचे अक्षर वाढतात आणि त्यांना लिहिण्याचा एक लिहिताना त्यांना एक आनंद होतो की मला हे आलं, वाचता आलं, लिहिता आलं. मग ते गट पद्धतीने गेल्यानंतर एक 10-15 अक्षर झाली, मी पाठ्यपुस्तकातलं बोलत नाही, 10-15 अक्षर झाली का लगेच आपण त्यांना पुढचे जे काना, मात्रा, उकार, ओलांड्या ह्याच्याकडे घेऊन जायचं. म्हणजे सेपरेट काही त्याला काही शिकवायची गरज नाही. मग गेल्यानंतर जे मुलगा आणि लेखनामध्ये आपण प्रत्येक त्या वर्गामध्ये इंडिव्हिज्युअल प्रत्येक विद्यार्थी काय करतो, पाठीवरती कसं लिहितो, तो कसा अक्षर काढतोय, काही म्हणजे उलटे लिहितात, काही वरंटी वरून देण्याऐवजी अशी उलटी देतात. म्हणजे त्याच्याकडे लक्ष, म्हणजे बारकाईने लक्ष द्यायला लागतं. ते झाल्यानंतर इंग्रजी, गणित सेम ह्याच पद्धतीने आपण चालायचं. आणि गणित आजही हा जो आपला हे आहे गणित हे अंक 1 ते 20 झाल्यानंतर 100ला मला 1 महिना फार होतो. 1 ते 20 अंकाची घटना झाल्यानंतर पुढचा महिना फार होतो, 100 पर्यंत पटकन जातात मुलं, कारण त्यांना त्याप्रमाणे आपण ट्रीट करायचं. आणि ते झाल्यानंतर 5 महिने झाले का तुमचे जोडाक्षरापर्यंत येला जोडणारे वगैरे असे जे जोडाक्षर आहेत तिकडे आपण घेऊन जाऊ शकतो. म्हणजे दिवाळीपर्यंत मुलांनी साधी वाक्य वाचली पाहिजेत. पुन्हा आपण सांगितलेले वाक्य सुद्धा त्यांनी लिहिले पाहिजे, श्रुतलेखन त्याचं झालंच पाहिजे. संख्यालेखन सुद्धा आपण श्रुतलेखन झालंच पाहिजे. ह्या गोष्टीकडे आपण प्रामुख्याने लक्ष देतो. नक्कीच पहिलीच्या वर्गामध्येच विद्यार्थी बहुतांशी त्या ठिकाणी त्यांचं अध्ययन त्या ठिकाणी झालेलं असतं. आणि पहिलीच्या वर्गाला विद्यार्थी अगदी नवीन आलेले असतात, वेगवेगळ्या स्तरातून आलेले असतात. सरांनी सांगितलं की सुरुवातीला आम्ही त्यांच्या भाषेवरती काम करतो आणि मग त्या भाषेवरती काम करत असताना त्यांच्या असणाऱ्या 14 खडी असेल त्यांची सगळी चांगल्या पद्धतीने तयारी करून घेतो. पण हे सगळं करत असताना ते शिक्षण आनंददायी कसं होईल याच्यावरती जास्ती प्रमाणामध्ये या शाळेनं लक्ष दिलेलं आहे. कारण विद्यार्थ्यावरती त्या वयामध्ये जर जास्त त्या ठिकाणी आपण जर बंधन टाकलं तर कदाचित त्या ठिकाणी तो भाग त्या ठिकाणी तो त्याला अवघड होऊ शकतो. म्हणून सरांनी सांगितलं की आम्ही सोप्याकडून अवघडाकडे जाण्याची जी पद्धत आहे ती निश्चितपणाने या ठिकाणी अतिशय काळजीपूर्वक पाळतो
आणि ज्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना ते शिक्षण जे आहे ते आनंददायी वाटतं आणि अगदी अल्पावधीतच ती मुलं त्या ठिकाणी वाचायला लिहायला शिकतात, जोड शब्द त्या ठिकाणी त्यांना येतात. हे निश्चितपणाने एक अतिशय एक आनंदाची गोष्ट आहे की शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांना रुचेल पचेल अशा पद्धतीनं आपल्या स्वरूपावरती बदल करून त्यांच्यापर्यंत कशी जाईल हे निश्चितपणाने या शाळेमध्ये त्या ठिकाणी पाहिलं जातं. सर लॉर्ड मॅकॉलेची जी शिक्षण पद्धती आहे त्या पद्धतीमध्ये फक्त कारकून त्या ठिकाणी तयार होतात, संशोधक त्या ठिकाणी तयार होत नाहीत असं आपण त्या ठिकाणी या ठिकाणी आपलं मत मांडलं. तर निश्चितपणानं आता नवीन शिक्षण पद्धतीमध्ये की आपल्याला चांगल्या अधिकारी किंवा चांगले संशोधक त्या ठिकाणी निर्माण व्हावेत या दृष्टीनं आपण ते काय केलं पाहिजे? सध्या जे शिक्षण पद्धतीमध्ये जे बदल होत आहेत सध्या 2020 नुसार की CBSE पॅटर्न आपल्याकडे येतोय, तर निश्चितपणे त्याच्यामध्ये संशोधनाला वाव आहे की ठराविक पद्धतीने तुम्ही एक साध्यबद्ध पद्धत सोडून त्याच्या पलीकडचा विचार जर करण्याची जी गरज आहे आज. कारण आज आपण पाहतोय की आज आपण शिक्षण घेतल्यानंतर पालकांचा दृष्टिकोन जर पाहिला, आज आम्ही विचारतो पालकांना की तुमच्या मुलांबाबतचे तुमचे स्वप्न काय आहेत, तुमच्या मुलांनी काय घडावं. तर आम्हाला म्हणजे जवळजवळ अशी उत्तर येतात की इंजिनियर घडावे, डॉक्टर घडावेत. असं कोणी पालक म्हणत नाही की आमचा खेळाडू विद्यार्थी घडावा. पालक आमचं त्या ठिकाणी म्हणजे पाल्य आमचा खेळाडू घडावा किंवा त्या ठिकाणी संशोधनामध्ये जावं. परंतु ही शिक्षण पद्धतीची जी आजची जी रचना आहे त्याच्यामध्ये जो बदल अपेक्षित आहे आपल्याला की संशोधनाला वाव देणारी शिक्षण पद्धती त्या ठिकाणी विकसित असावी, कृतीयुक्त पद्धतीने मुलांपर्यंत गेलं पाहिजे. एक ठराविक तुमचं वाचन आणि त्याच्यावरती पाठांतर करणं इतकंच अपेक्षित नाही, बरोबर, त्याच्यामध्ये बदल होणं फार अपेक्षित आहे. संशोधनाला वाव देणारी शिक्षण पद्धती आपल्याला निश्चितपणे भविष्य काळासाठी घ्यावं लागेल की जेणेकरून आपल्या देशामधनं अनेक संशोधक त्या ठिकाणी निर्माण होतील, जेणेकरून त्यांचा अभ्यासक्रम त्यांचा जो फॉलो आहे ते आपल्या विद्यार्थ्यांना देता येईल. या पद्धतीची गरज आहे. नक्कीच सरांनी शिक्षण पद्धतीच्या बाबतीमध्ये अपेक्षा व्यक्त केली की यातून संशोधक त्या ठिकाणी निर्माण व्हावेत, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन त्या ठिकाणी निर्माण व्हावा आणि विद्यार्थी कृतीप्रवण व्हावे. तिथे निश्चितपणानं स्वतः काहीतरी स्वयंअध्ययन करून त्या ठिकाणी एक वेगळी दिशा तर ठरवतील अशा पद्धतीने विद्यार्थी तयार जर झाले तर ती शिक्षण पद्धती निश्चितपणानं ही माणसाच्या जीवनासाठी आनंददायी ठरू शकते आणि त्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सरांनी खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपल्या सर्वांशी सगळ्यांशी संवाद साधला. सोशल पारनेर शिखरे उत्कर्षाची या असणाऱ्या उपक्रमाच्या अंतर्गत या ठिकाणी तुम्ही आमच्यासाठी खूप वेळ दिला. या ठिकाणी मुख्याध्यापक सन्माननीय पांडुरंग पवार सर असतील, त्याचप्रमाणे दिघे सर असतील, रेपाळे सर असतील आणि ज्यांनी आपल्या संकल्पनेतून प्रेरणेने हा असणारा आलेख उंचवण्याचं काम आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर या ठिकाणी घेऊन केलं असे असणारे भालेकर सर असतील आणि खूप विस्तृत या ठिकाणी आपल्याशी संवाद साधला आणि त्या माध्यमातून या शाळेच्या असणारी जे वेगवेगळे असणारे पैलू आहेत ते आमच्या सर्वांच्या आपल्याला या ठिकाणी माहिती झाली. ते निश्चितपणानं सोशल पारनेर शिखरे उत्कर्षाची या माध्यमातून लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचतील आणि निश्चितपणानं लोकांची मानसिकता, विद्यार्थ्यांची मानसिकता आणि शिक्षणाबद्दलची त्यांची असणारी जी जो अनासक्ती आहे ती निश्चितपणानं बदलेल आणि मराठी जरी माध्यमाची शाळा असेल तर निश्चितपणानं खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण घेता येतं. अशा पद्धतीनं लोकांचा विश्वास त्या ठिकाणी वाढेल असेच या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून सर शासनानं आता CBSE धोरण आणि नवीन शैक्षणिक धोरण या ठिकाणी लागू करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. तर ते समजा लागू झालं तर मग आपल्या शालेय पद्धतीमध्ये निश्चितपणानं त्या ठिकाणी बदल होऊ शकतो. मग त्या बाबतीमध्ये आपल्या शाळेला कशा पद्धतीने त्या ठिकाणी बदलाला सामोरं जावं लागेल त्या बाबतीत सांगा. नाही, आता NEP 2020 नुसार आपल्याला नवीन CBSE अभ्यासक्रम सगळीकडे देशभरामध्ये एक पॅटर्न लागू करणं क्रमप्राप्तच आहे. परंतु नाविन्याचा स्वीकार आपण केला पाहिजे, कारण जगभराची ती मागणी आहे आणि जर पुढच्या स्पर्धा परीक्षा जर धरल्या तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी तो CBSEचा अभ्यासक्रम लागू होतो. तर आमच्याकडचा जो स्टाफ आहे हा सगळा एकदम सजग आहे आणि तो वेळोवेळी अपडेट होत राहतोय सर. त्याच्यामुळे फार काही आम्हाला अडचण त्या ठिकाणी CBSEचा अभ्यासक्रम राबवण्यात येणार नाही आणि आम्ही अगदी त्या समकक्ष आता आम्ही जवळजवळ चाललेलोच आहोत. त्याच्यामुळे जर तो अभ्यासक्रम लागू झाला तर उलट जास्त आनंदायी पद्धतीने या ठिकाणी काम होईल. नक्कीच या ठिकाणी सरांनी सर्वांनीच खूप चांगल्या प्रकारची माहिती दिली आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी जंक्शन जी अल्पावधीतच नावारूपाला आली तिचा असणारा जो संपूर्ण आलेख आपण या असणाऱ्या सगळ्या मुलाखतीतून त्या ठिकाणी जाणून घेतला. करून सरांनी खूप या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. सोशल पार्टनरचे देखील खूप सारे आभार आहेत की ज्यांनी आम्हाला त्या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. धन्यवाद.